स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतुरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये ओळ्याला कधी महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई असते. आई कधी विटाळाशी होत नाही. अरे, तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता. असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. मित्रांनो, स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीत आहेत. तर ही अशी गोष्ट आहे की एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे चोळाप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून माठामध्ये पोहोचले. स्वामींनी चोळाप्पा यांना नमस्कार केला. चोळाप्पा यांनी आपला संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळाप्पा महाराजांना म्हणाले की, चोळ्या, सत्यनारायण घालतोस, छान जेवण मात्र मी आणणार. चोळाप्पा स्वामींनी बोललेले ऐकून खूप खुश झाले. चोळाप्पा स्वामींची आज्ञा शिरसावंतपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबांशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवलं. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळाप्पांचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले होते. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काही तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांनी मनाशा थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांनी पूजा संपन्न आली होती हे पाहून स्वामी आपल्या एका भक्ताला
पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले. हे जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मित्रांनो, अशी एक 16 ओळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती. आता काय करावे, यावर उपाय काय, असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, हे अडचण अमावस्या तुमच्या लोकांसाठी असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाच. वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक. अडचण बीडचण कुछ नाही जाओ इधर से. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले. पेलावर दूध सुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुद्धा झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सुद्धा विटाळ सोळे ओळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणून त्यांनी आपल्या रजल्या गाजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्याच्या कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्या तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा जर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर पार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी ना अंधश्रद्धा असू नये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले हे आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. स्वामी कृपेचा कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकाशाने दिसून येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याने दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी एकटे पडू देत नसत. हे स्पष्ट होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर स्वामींचा शुभाशीर्वाद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. मित्रांनो, स्वामी कथेमध्ये रमून जाण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींचे नवनवीन कथा ऐकायला मिळतील. चला तर मग विषयाकडे वळूया. मित्रांनो, अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मींना अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशा एका प्रसंगी सेवेकराचा प्रसाद भोजन दिले. झाले असे की कोनाळे गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे 100 सेवेकरी होते.
दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. स्वतः स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामीला फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींना फलाहार ग्रहण केला. मात्र इतरांच्या भोजनाचे काय, हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्र वृक्षाखाली जा. श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्र वृक्षाखाली गेले. तेथे वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरेच मंडळी येथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आज कोणी येईल असे वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करा. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्राचे चमत्कारिक फायदे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मानाचा निश्चय होणे अवघड. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचण्याने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता आपण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पाहूया. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय नंबर 2. कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय नंबर 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय नंबर 4. स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिवांद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वांचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय 14. अडचणींपासून मुक्त होण्यासाठी हा अध्याय वाचा.
अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते. सद्गुरांचा लाभ होतो. तीर्थस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते. बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिछाच बाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निशब्रह्म होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूत होतात. संतप्त सापडतो. अध्याय 29. श्रीछलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दूर दूष होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढवृद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतांची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वृद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. हे सगळे चमत्कारिक फायदे आहेत गुरुचरित्र वाचण्याचे. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण हवं तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली
तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांची ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली
तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4, दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील
तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते. कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा. त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही?
ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हा तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत, आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावानं असो किंवा विचाराने. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस. स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक, जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा.
मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का? माझ्यासोबत असं का होतं नेहमी? मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाशी असो भूक त्यासी.
तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या
जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात, पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्यासोबत वागेल हेही तितकेच खरे आहे. यावरची आज एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फूल सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फिरवले. दुकानदाराला सगळा माल खराब झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली, मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे म्हणतात ना, जशास तसे. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका. तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वतः त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यासोबत जसे वागता तसेच वागत राहा. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका. त्यामुळे मित्रांनो, आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. मित्रांनो, महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात, त्यांना आपली कायम आठवण येत असते. आपण फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःखे आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या.
नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. त्यामुळे आपल्याला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मित्रांनो, मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज रूढ होते. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गगनात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे तितकंच सत्य आहे जितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचे स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडवले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी,
त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल, स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल.
एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतात, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा, म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो.
गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधीकधी डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांचे ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3,
कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4. दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5. काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6. जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7. सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8. दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9. मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा. त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते.
ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हा तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला, जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावानं असो किंवा विचारानं. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका.
मागचा वर्ष संपला आहे, जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबत असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलकी कसा आहे. तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय, पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी
फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. श्री स्वामी समर्थ.